मला ॲक्च्युली महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर गृह उद्योग त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्यांना मला मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इथे आणायचे आहेत, ज्याच्या माध्यमातून अनेक महिलांना काम मिळेल आणि नक्की मी त्याच्यावरती वर्कआउट करणार आहे. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा एका नवीन पॉडकास्ट व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि रंग आहे लाल. आणि आपल्या पॉडकास्टवरती आपल्यासोबत साक्षी सागवेकर मॅडम आहेत. त्यांचं एक NGO आहे ज्याचं नाव आहे परिणिती सोशल फाउंडेशन. त्याच्याबद्दल आपण आज त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेऊया, समजूया एक NGO कसं वर्क करतं. खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट असेल, शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा हा पॉडकास्ट. नमस्कार मॅडम, पुन्हा एकदा अचिंत्य पॉडकास्टवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप बरं वाटलं आज तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात. तर मला सगळ्यात पहिले तुम्हाला विचारायचं झालं तर परिणिता सोशल फाउंडेशन हे जे तुमचं आहे, या NGO आहे, तर ह्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. ॲक्च्युली परिणिता सोशल फाउंडेशन सुरू करण्यामागचा उद्दिष्ट असा होता की जेव्हा मी सोशल वर्क करायची पूर्वी, तेव्हा माझी कोणती NGO नव्हती. तेव्हा मी नॉर्मली आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्र येऊन अशी NGO म्हणजे असं काम करायचो. पण NGO म्हणजे उद्दिष्ट असं नव्हतं की NGO सुरू करायची किंवा काही त्याच्या माध्यमातून उपक्रम राबवायचे. जेव्हा एक छोट्याशा गावामधून येऊन आपलं मुंबईमध्ये अस्तित्व निर्माण करणं ही फार टफ गोष्ट आहे. आणि मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मी तनिष्का सकाळच्या माध्यमातून केली, त्याच्यानंतर लोकमत सखीच्या माध्यमातून केली. त्यावेळेला आम्हाला कळलं की महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खूप काही महिला आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्य बदलू शकतात आणि घडवू शकतात. तर मग मी आणि माझ्या मिस्टरांकडे माझं बोलणं झालं. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की मला असं काहीतरी करायचं आहे की ज्या माध्यमातून आपण महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो किंवा माझं जे सोशल वर्क आहे ते कुठच्या तरी एका ब्रँडखाली यावं. म्हणून मग मिस्टरांनी मला सजेस्ट केलं की तू NGO का नाही तुझे चालू करत. मग त्याच्यानंतर मग मी NGO चालू केली आणि NGO चालू केली तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार नव्हता की मला पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे मी इतकं पटापट स्प्रेड होईन किंवा असं. म्हणजे मी एक छोट्या प्रमाणावर करत होते आणि त्या प्रमाणातून मला नंतर मग माझं काम इतकं वाढत गेलं की मी माझ्या आत्ता ऑल ओव्हर महाराष्ट्र 22 ग्रुप आहेत. आणि त्या 22 ग्रुपमधनं मी म्हणजे सगळ्या बिझनेस वुमन्स आहेत त्यांना एकत्रित करून मी एक्झिबिशन्स कंडक्ट करते, त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करते, शिवाय वेगवेगळ्या स्पर्धा त्यांच्यासाठी घेत असते. तर अशा पद्धतीने मी माझं काम आता चालू आहे आणि त्या पद्धतीने मी करत आहे. एक जे तुम्ही आता मेन्शन केलं की स्पर्धा किंवा ह्या सगळ्या ज्या NGO तरी तुम्ही चालवता, जे प्रोग्राम्स तुम्ही चालवता, त्याच्याबद्दल तुम्ही थोडं इलॅबरेट करू शकता? ॲक्च्युली कसं आहे ना की महिला घर आणि चूल मूल म्हणतात की तसंच आत्तापर्यंत आल्यात. काही ठिकाणी तर महिलांना अजून तितकं प्राधान्य म्हणजे पुरुषांच्या समानतेचं आपण म्हणतो की महिलांना हक्क असतात, त्या पद्धतीचे अजूनही काही ठिकाणी नाही आहेत. तर त्या ठिकाणी महिला पुढेही येत नाहीत, घरातून बाहेर पडत नाहीत. सो महिलांनी कुठेतरी पुढे यावं, काहीतरी करावं आणि स्वतःच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मी त्यांना वेगवेगळे उपक्रम घेऊन त्या माध्यमातून पुढे येण्यासाठी मोटिवेट करत असते. आणि बऱ्यापैकी महिला येतातही. आज जवळजवळ 7-8 वर्ष मी या क्षेत्रात आहे. तर खूप साऱ्या आम्ही पाककला स्पर्धा, ब्युटी कॉन्टेस्ट, अगदी मराठमोळी सौंदर्य स्पर्धासुद्धा आम्ही घेतलेली आहे. तर त्या माध्यमातून अनेक महिलांनी आम्हाला रिस्पॉन्स खूप छान दिला. म्हणजे अगदी चंदीगडपासून एंट्रीज होत्या. फोटो कॉम्पिटिशन घेतली त्यावेळेला तर आम्हाला आउट ऑफ इंडियावरनं एंट्रीज होत्या. म्हणजे असं आहे की मी सुरुवात केली एक छोट्याशा माध्यमातनं, पण ते आज इतक्या म्हणजे छोटासा वृक्ष आज माझं म्हणजे झाड जे रोप असतं ते आज वटवृक्ष व्हायला आलंय. आणि त्याच्यामागे प्रचंड मेहनत असते. जी NGO आपण चालू करतो त्यावेळेला प्रत्येकाला माहीत नसतं की NGO नेमकं काय वर्किंग करते. पण या माध्यमातून असे वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांच्यासाठी प्रशिक्षण अवेलेबल करून
आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर याचं वर्किंग करतोय. ओके. ह्या सगळ्याची जसं तुम्ही म्हणालात सुरुवातीला, तर काय मेहनत आणि कशा टाईपचा स्ट्रगल तुम्ही केलात ही NGO आज तुम्ही म्हणालात तसं हे वटवृक्ष करण्यासाठी? ॲक्च्युली फर्स्ट तर मला सगळ्यांना जोडण्यामध्येच प्रचंड एक मेहनत लागली आणि 1 वर्ष माझं फक्त सगळ्या महाराष्ट्रामध्ये स्प्रेड व्हायला आणि सगळ्यांना कनेक्ट करायला. बऱ्यापैकी PR होता, कारण मी पहिल्यापासून सोशलमध्ये होते. माझे मिस्टर मीडियामध्ये आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा बेनिफिट झाला की आमच्या ओळखी होत्या. त्याच्यामुळे प्रत्येक एरियामध्ये मी काय केलं की टीम लीडर्स अपॉइंट केले आणि त्याच्यानंतर मी तिथे ग्रुप क्रिएट केल्या आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आता आम्ही उपक्रम राबवतो. महिलांसाठी आत्ता जे एक्झिबिशन्स कंडक्ट करतो त्याच्यामागे सुद्धा आमची प्रचंड मेहनत असते. म्हणजे एक एक्झिबिशन करणं म्हणजे ॲटलिस्ट 15 ते 20 दिवस त्याच्यामागे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत असते. म्हणजे अगदी छोट्या छोट्या, म्हणजे त्याचं क्रिएटिव्ह बनवणं, त्याच्या ॲड्स ते म्हणजे सोशल मीडियावर पब्लिश करणं, त्याच्यानंतर त्याची ॲडव्हर्टाईज म्हणजे जी आपण परमिशन्स म्हणतो की ऑटो अनाउन्समेंट असेल, काही असेल तर ट्रॅफिकवाल्यांकडनं परमिशन घेणं, पोलीस स्टेशनला जाऊन ती परमिशन सबमिट करणं, परत त्यांच्याकडनं ते लेटर्स घेणं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. बॅनर्स, होल्डिंग्स लावणं, त्याच्यानंतर प्रत्येकी जे तिथले आपले काही येणारे हे असतात, विजिटर्स असतात, तर त्यांना मेसेज करणं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं एक्झिबिशनची तयारी असते. प्रत्येकाला कॉल्स करणं, त्या वेंडर्सकडनं त्यांचे प्रोडक्ट कोणते आहेत, काय आहे, त्याच्यानंतर टेबल अरेंजमेंट, ती ऑर्गनाईज करणंच इतकं खरंच म्हणजे पहिल्यांदा जेव्हा केलं ना त्यावेळेला कळलं की आपली किती दमछाक होते याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही मेन्शन केलं सगळ्यात ह्या कन्व्हर्सेशनच्या सुरुवातीलाच तुम्ही मेन्शन केलं की माणसं जोडण्यातच वेळ गेली. तर माणसं, प्रत्येक माणूस हा वेगळा वेगळा असतो आणि ॲज अ फाउंडर जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यांमध्ये एक लीडर म्हणून उभे असता तेव्हा तुमचा रोल काय असतो? कसं आहे ना की सगळीच माणसं सारखी नसतात. सो आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे म्हणजे बांधून ठेवायचे आणि हे करायचे. तुम्हाला माहिती आहे की एका पुरुषाला सांभाळणं इतकं सोपं आहे, पण 10 म्हणजे लेडीजना सांभाळणं फार कठीण आहे. तर माझ्याकडे तर आता म्हणजे जवळजवळ माझ्या परिणिता परिवारमध्ये 5,000 लेडीज आहेत, परिणिता बिझनेस ग्रुपमध्ये 2,000 लेडीज आहेत आणि माझे व्हॉट्सअपला 22 ग्रुप आहेत. तर प्रत्येकीचं म्हणजे मला असं ना म्हणजे मेसेज, प्रत्येकाला रिप्लाय करणं, प्रत्येकाबरोबर कम्युनिकेट करून ते त्यांच्याबरोबर संवाद साधणं, त्यांची प्रोडक्ट कोणती आहेत, त्यांना आपल्या एक्झिबिशन्सचे किंवा स्टॉल, म्हणजे आम्ही जसं म्हणतो की स्टॉल वेंडर्स, सो त्यांचे ग्रुप्स आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना ॲड करणं. त्याच्यानंतर आपले जेव्हा एक्झिबिशन्स वगैरे असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये म्हणजे पोस्ट करणं, त्याच्यानंतर त्यांचे कॉल्स येणं, म्हणजे इतकी प्रोसेस असते ना सगळी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते सारखं कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर ठेवावं लागतं. त्याच्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते, कारण सगळ्यात महत्त्वाचं बोलणं, आणि बोलण्यावरतीच सगळं आहे आत्ता. म्हणजे कम्युनिकेशन हा पार्ट सगळा बोलण्यातूनच येतो. त्याच्यामुळे प्रचंड बोलण्यावरती मेहनत करावी लागते आणि तोंडात साखर डोक्यावर बर्फ असं ठेवूनच वागावं लागतं. कारण कसं आहे की कितीही कोणी उलटसुलट प्रश्न विचारले तरी आपल्याला ते फार प्रेमाने हँडल करावे लागतं. ओके. जसं तुम्ही म्हणतात म्हणजे प्रत्येक एक स्त्री जेव्हा एखाद्या वुमेनला हँडल करते किंवा हँडल करते तर याच्यामध्ये कशा टाईपची लोक असतात, किती कॉन्सिक्वेन्सेस येतात ह्या लोकांना हँडल करण्यामध्ये? ॲक्च्युली कसं आहे ना, एक्झिबिशन्स जेव्हा होतात तेव्हा आपण त्यांचं एक्झिबिशनचा अर्थ काय की ब्रँडिंग, तिथे आपण त्यांचं ब्रँडिंग करत असतो. पण काही लोकांना हे कळतच नाही, ते सेलवरती भर देतात. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे मी इथे आले ना तर मग माझा एवढा सेल झाला पाहिजे, फुटफॉल आला नाही आला, मग त्यालासुद्धा ते लोक काही वेळेला आम्हाला जबाबदार धरतात की अरे हा फुटबॉल नाही आला. पण ब्रँडिंग तर आपण सगळं करत असतो, पण फुटबॉल येणं न येणं किंवा त्यांचं प्रोडक्ट घेणं न घेणं हे ॲक्च्युली आपल्या हातात नसतं. ते कसं आहे की ते त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी आणि या सगळ्या गोष्टींवरती मॅटर करत असतं. आपण त्यांना प्रेझेंट करत असतो. आणि परिणिता सोशल फाउंडेशनचं मला एक सांगावंसं वाटेल की आम्ही जे काही आत्ता एक्झिबिशन्स वगैरे करतो
तर आमचे सगळ्यात कमी चार्जेस परिणिता सोशल फाउंडेशन हे घेते. कारण आम्हाला कसं आहे की आम्हाला जास्तीत जास्त महिलांना प्रमोट करायचं आहे आणि त्यांच्या बिझनेसला प्रमोट करायचं आहे. त्याच्यामुळे कमी चार्जेस रेंटमध्ये आम्ही त्यांना स्टॉल अवेलेबल करून देत असतो. शिवाय आपल्याकडे स्पेशल चाइल्ड्स असतात, त्यांचेही स्टॉल आपण फ्री देत असतो. आपल्याला म्हणजे ॲज अ सोशल म्हणून ते आम्ही तेही सगळं करत असतो. ओके, डिसिप्लिन किती महत्त्वाची आहे एक NGO चालवण्यासाठी? प्रचंड महत्त्वाची आहे. कारण कसे डिसिप्लिन असेल तरच सगळ्या गोष्टी घडतात. डिसिप्लिन शिवाय काही नाही आहे. कारण अंधाधुंदी कारभार हा इथे नाहीच चालू शकत. म्हणजे NGO जेव्हा येते तेव्हा तुम्हाला 1-1 रुपयाचा प्रत्येकाला हिशोब द्यावा लागतो. त्याच्यातनं येणारं प्रॉफिट आपण सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी वापरतो. तर तेही आपल्याला कुठे करतोय, काय करतोय याचं सगळ्याला आपल्याला CA ऑडिटमध्ये आपल्याला CAला सांगावं लागतं. सो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ते प्लॅन आणि डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, तरच पुढच्या गोष्टी शक्य होतात. जे 22 ग्रुप तुम्ही मेन्शन केलेत आता की तुमचे 22 ग्रुप आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, मग ते 22च्या 22 ग्रुप तुम्ही एकटेच हँडल करता की त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगळा प्रकार असतो की ग्रुप लीडर एक वेगळे असतात किंवा प्रत्येक एका टास्कसाठी एक माणूस अपॉइंट केलेला असतो? ओके, स्टार्टिंगला तरी मी एकटीच हँडल करत होते. त्याच्यानंतर मग माझा मुलगा माझ्याबरोबर आत्ता मला मदतीला असतो. तो आता BSc सेकंड इयरला आहे आणि तो बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे. सो तो मला इव्हेंट्स आणि एक्झिबिशन्समध्ये प्रचंड मेहनत त्याचीही असते माझ्याबरोबर आणि प्रत्येक वेळेला आम्ही दोघं मिळून करत असतो. कारण मिस्टर जॉब करतात, त्याच्यामुळे त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यांचा दिवस पूर्णपणे त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असतो. मग आम्ही दोघं बऱ्यापैकी हँडल करतो. ओके, आणि तुम्ही आता मेन्शन करता तुमच्या म्हणजे प्रत्येक NGO त्यांचे एक टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन करते की आमचे हे लॉज आहेत, तर तसे तुमच्या NGOचे काय लॉज आहेत? जसे आपल्याकडे सेलर्स आहेत तसे आपल्याकडे बायर्स सुद्धा पाहिजेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनाच इनकॉर्पोरेट करून घेतले. जसं आपल्याकडे नोकरदार महिला आहेत, बिझनेस वुमन्स आहेत, गृहिणी आहेत, सगळ्याच पद्धतीच्या महिला आपल्या ग्रुपमध्ये आहेत. आणि माझं पुढचं मोटिव्ह जे आहे की म्हणजे यांना करून घेण्याचं कारण प्रत्येक महिलेनं काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. कारण लॉकडाऊनमध्ये हे पर्टिक्युलर माझ्या तेव्हा लक्षात आलं जेव्हा लॉकडाऊनमध्ये काही जणांचे मिस्टर ऑफ झाले आणि घरात कमवते ते एकटेच होते. नंतर त्या महिलेवरती जबाबदारी पडली आणि त्यांना म्हणजे काहीच करता येत नव्हतं, काही शिकलेल्या नव्हत्या. मग काम कसं मिळणार, कुठे मिळणार. मग त्यावेळेला मला असं क्लिक झालं की अरे हां, आपण या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा प्रत्येक महिलेनं स्वतःच्या पायावर उभं असणं आत्ताच्या काळाची गरज आहे आणि ते झालं पाहिजे. तर माझा स्वतःचा प्रयत्न असा आहे की मी अगदी म्हणत नाही की 100% सगळ्या, पण ॲटलिस्ट त्याच्यातल्या 25% जरी महिला माझ्यामुळे घडत असतील तर मला आनंद आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती जेव्हा आपण उभे राहतो किंवा काही अनाऊन्स करतो तर प्रत्येक महिला अशी नसेल की जिला बोलण्याची सवय आहे किंवा काही अशा असतात ज्यांना बोलायचं तर खूप आहे पण काही कारणास्पद त्या बोलू शकत नाहीत. तर जेव्हा तुम्ही अशा महिलांना भेटता किंवा मिळता तर तुम्ही त्यांना काय सांगता जेणेकरून ते ओपन होतील जगासमोर? खरं सांगायचं झालं ना तर ही सवय मला सुद्धा होती. कारण मी स्वतःच कधी कोणासमोर बोलत नव्हती. कारण माझ्याकडे जेव्हा माझ्या प्रोडक्शनमध्ये शूट्स वगैरे व्हायचे तेव्हा सेलिब्रिटी असायचे आणि मी कधी बोलली नव्हती. पण मला थोडंसं मिस्टरांनी मोटिवेट करून करून मी बोलायला लागली. तर कारण हेच मी त्यांच्या बाबतीत लागू केलं आहे की त्यांना मी थोडंसं मोटिवेट करून करून त्या बोलायला लागल्या किंवा पुढे येऊन हे करायला लागल्या. त्यांना स्टेज डेअरिंग नव्हती म्हणून मी कार्यक्रम म्हणजे घेत गेली आणि त्या माध्यमातून त्या पुढे येत गेल्या आणि त्या माध्यमातून त्या बोलू लागल्या. कसं वाटतं तुम्हाला जेव्हा म्हणता तुम्ही की आपण एका लार्ज स्केलवरती आज तुमची NGO पोहोचली, तर तेव्हा तुम्ही जेव्हा बघता आता की हा आपलं एस्टॅब्लिश्ड आहे NGO, तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. म्हणजे आता मी म्हणत नाही की एस्टॅब्लिश आहे माझी, तर मी म्हणते की सुरुवात आहे. आयुष्य हे खूप शिकण्यासाठी आहे आणि माणूस आयुष्यभर शिकतच असतो. तर मी आत्ता कुठेतरी सुरुवात केली. आत्ता माझे 2 वर्ष कंप्लीट होतात, पण मला अजून खूप काही शिकायचं आहे, भरपूर काही करायचं आहे. आणि महिलांसाठी तर खूप प्रमाणात माझी स्वप्न आहेत स्वतःची
की करायचं ते पूर्ण होईल तेव्हा मी म्हणेन की मी एस्टॅब्लिश झाली. तोपर्यंत मी शिकते आणि शिकणार आहे अजूनही, असंच सांगेन. इफ आत्ताच्या यंग जनरेशनला किंवा अपकमिंग जनरेशनला कोणत्या प्रकारचा तुम्ही म्हणता असं एनजीओ स्टार्ट करायचे असेल किंवा त्यांचे काही ड्रीम्स असतील जे त्यांना फुलफिल करायचे असतील कुणाच्या बाबतीत, तर त्यांनी काय करावं? मी इथे सांगू इच्छिते, कारण कसं आहे ना की मुळात त्यांनाही त्याची आवड असली पाहिजे. आवड असणं आणि काम करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण आवड असताना जेव्हा आपण जितकं झोकून काम करतो तितकं आपल्याला काम करायचं आहे म्हणून आपण करतो, त्यावेळेला तसं होत नाही. मुलांना जेव्हा आवड असेल तेव्हा त्या दृष्टिकोनातनं त्यांनी ते फोकस केलं पाहिजे, त्याच्यावरती वर्क केलं पाहिजे. कारण कसं आहे, तुम्ही किती तास त्याच्यामध्ये देता आणि त्याच्यातनं तुम्हाला इन्कम किती मिळतं हा पार्ट नंतरचा येतो, पण तुम्ही किती तास त्या गोष्टीसाठी वेळ देताय हे फार महत्त्वाचं असतं. ओके, तुमचं मोटिवेशन काय लाईफमध्ये? माझं मोटिवेशन म्हणाल ना तर मला ॲक्च्युली महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर गृह उद्योग त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्यांना मला मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इथे आणायचे आहेत ज्याच्या माध्यमातून अनेक महिलांना काम मिळेल आणि नक्की मी त्याच्यावरती वर्कआउट करणार आहे. म्हणजे मी जरी आत्ता छोट्या छोट्या स्केलवरनं पुढे जात असली तरी माझं ड्रीम हेच आहे की उद्या पुढे जाऊन माझे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट ज्याच्यामध्ये मी खूप महिलांना रोजगार देईन आणि ते महिला प्रधानच असावेत असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे पुरुषांपेक्षा प्रत्येक स्त्रीने ते काम केलं पाहिजे आणि तिचं घर चाललं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या ज्या महिला आहेत त्या कुठे मागे पडतात? मेहनत. खरं सांगू का, आपण मेहनतीमध्ये फार कमी पडतो आणि आम्ही डेलिकेटली जेव्हा आम्ही काम करतो, म्हणजे मी माझा मुलगा, तेव्हा आम्ही वेळ काळ बघतच नाही. म्हणजे आम्ही कधी कधी 2-2 वाजेपर्यंत पण काम करतो. सकाळी चालू होतो, सकाळी 6:30ला शेड्यूल चालू होतं, ते आम्ही रात्री 2 वाजता आमचं संपतं. म्हणजे आम्ही किती तास लिटरली झोपत असू याचा विचार करा. म्हणजे आम्ही इतकं हेक्टिक शेड्यूल असून सुद्धा आम्ही त्याच्यासाठी वेळ देतो असं आहे. आणि कसं आहे की तुमचे ड्रीम्स काय आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या ड्रीम्सवर म्हणजे ते ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती पळताय. कारण मेहनत केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. घरी बसून कोणतीही गोष्ट मिळत नाही की म्हणजे मला हे करायचंय ते करायचंय पण मी घरी बसेन, तर असं कधी होत नाही. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं म्हणजे विचार करता आणि त्या गोष्टीच्या मागे लागतात तेव्हा ती गोष्ट तुम्हाला अचीव तुम्ही करता. तोपर्यंत ती गोष्ट सहजासहजी तुमच्याकडे येत नाही असं आहे. एखाद्या गोष्टीचं ध्यास असणं आयुष्यात फार गरजेचं आहे, तरच माणूस तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि हे उत्तम उदाहरण माझं आहे. टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगा. टाइम मॅनेजमेंट फार करावी लागते. कारण कसं आहे की वेळेचं महत्त्व आयुष्यात खूप आहे. एकदा वेळ गेली की पुन्हा येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने वेळ ही पाळली पाहिजे आणि वेळेत सगळी कामं केली पाहिजे. एक NGO आपण म्हणतो, तर NGO किती प्रकारचे असू शकतात? किंवा आता तुम्ही जसं केलं की फक्त महिलांना त्यांची एक स्टेप देण्यासाठी तुम्ही तुमची NGO चालवली, तर असे किती प्रकारच्या NGOs आपण आपल्या परीने स्टार्ट करू शकतो? कसं आहे ना की म्हणजे NGO खूप आहेत, पण प्रत्येकाला कोणता विषय घेऊन किंवा कोणत्या याच्यावरती मुद्द्यावरती काम करायचंय ते फार महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, काही अपंग मुलांसाठी करतात, काही नुसतंच सोशल वर्क करायचंय म्हणून ते करत असतात, तर काही कॅन्सर पेशंट्स, म्हणजे प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या सब्जेक्टवरती लोक काम करत असतात. एक स्पेसिफिकली आपण 2023 घेतलं तर आत्ताच्या स्टार्टिंग म्हणजे NGOs मध्ये तुम्ही स्वतः पर्टिक्युलरली आहात, तर तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस करता की लाईक बिझनेसेसमध्ये आत्ता ट्रेंडिंगमध्ये जो बिझनेस चालू आहे त्याच्यावर तुम्ही कसा जोर देता त्या थिंकिंगवरती? ॲक्च्युली मी जे करते ते महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, मी या विषयावरती आत्ता NGOचं काम करते. जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्यांना प्राधान्य देणं. म्हणजे इवन मी परिणिता शॉपी हा जो कॉन्सेप्ट महिलांसाठी आणला होता,
तर तो मी याच्यासाठीच आणला होता की या माध्यमातनं महिलांना अगदी कमीत कमी किमतीमध्ये त्यांचं प्रोडक्ट त्यांनी सेल करावं. म्हणजे लिटरली 166 रुपीजमध्ये 1 to 20 प्रोडक्ट आम्ही त्यांचे डिस्प्ले करणार होतो ऑल ओव्हर महाराष्ट्र. पण कसं आहे ना की काही महिला शिकलेल्याच नाही आहेत, तर त्यांना टेक्निकली नॉलेज नाही आहे, तर आम्हाला ते सगळं त्यांना देऊन मग त्याच्यानंतर मग या सगळ्या प्रोसेस कराव्या लागणार आहेत. सो मी तरी आत्ता आमचं जे काम चालतं ज्या पद्धतीने ते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे आणि मी तरी त्यालाच प्राधान्य देईन. त्या महिलांना शिकवणं ज्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नाही हे किती कठीण जातं? खूप टफ आहे, कारण महिला काय करतात आजकाल, प्रत्येक जण आपला बिझनेस म्हणजे मला आज मिळाले एवढे तर मला उद्या एवढे मिळतील याचा विचार करतात. पण त्यांना माहीत नाही आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा आता सोशल मीडिया इतका वास्ट आहे की त्या माध्यमातून त्या पूर्ण जगात पोहोचू शकतात. जगात काय, बाहेरच्या जगात सुद्धा पोहोचू शकतात. तर त्याच्यामुळे ते नॉलेज आणि देणं आणि ते शिकवणं हे फार टफ आहे. पण ठीक आहे, हळूहळू शिकतील. म्हणजे असं नाही आहे की त्या नाहीच शिकणार, पण प्रयत्न फार करावे लागतील, मेहनत खूप घ्यावी लागेल त्यांच्या मागे. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या NGO मध्ये अजून काय गोष्टी ॲड झाल्या पाहिजेत तुमच्या परीने? सध्या तरी मी तर म्हणते की माझी टीम वाढवणं आणि अजून लार्ज स्केलवर काम करणं. का ते? कारण जेव्हा टीम वाढते तेव्हा अजून आपण प्रोग्रेस करतो आणि अजून पुढे पण मला असं म्हणायचंय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि घराघरामध्ये मला पोचायचंय या NGOच्या माध्यमातून. तिथल्या ज्या लेडीज आहेत त्यांना बिझनेससाठी मोटिवेट करणं आणि रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं उद्दिष्ट आहे. आता जेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे भरपूर लोकांच्या घरामध्ये पोहोचलेले आहात इन टर्म्स ऑफ युअर NGO, तर तुम्हाला त्यांच्याकडनं कशा कमेंट्स मिळतात? खूप छान आहेत. कारण कसं आहे की जेव्हा प्रत्येक लेडीज म्हणजे ती कार्यक्रमांच्या माध्यमातून असू दे किंवा ह्याच्या आपल्या एक्झिबिशनच्या माध्यमातून असू दे, तर लेडीज जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं कमेंट्स सुद्धा खूप चांगल्या आहेत. खूप मेहनत घेता, प्रत्येक जण कायम म्हणत असतो नाही तुम्ही खूप मेहनत घेता आणि छान करताय, अजून छान होईल नक्कीच. आणि आपल्याला कसं असतं की कोणी असं म्हटलं ना की वा छान करताय की आपल्याला पण अजून स्फूर्ती येते आणि अजून आपण नवीन जोमाने काम करतो. आता आम्ही तुमच्या NGO मध्ये नवीन काय बघू शकतो की आता नवीन येणार आहे? आत्ता तरी मला असं मी प्रयत्न करते की एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट महिलांसाठी उभं करावं. एखादा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटकडनं मला सँक्शन म्हणजे करून मी घेणार आहे आणि तो झाला तर नक्कीच खूप मोठा ह्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असेल आणि माझं कॉन्ट्रीब्युशन असं असेल की मी त्या महिलांना रोजगार देईन. नक्की. तुमच्याकडनं आमच्या ऑडियन्सला काय मेसेज? कसं आहे ना, प्रत्येक महिलेने हे स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊनपासून आपण बघतोय की एकाच्या इन्कम सोर्सवर कोणी डिपेंड राहू नये. प्रत्येकीने स्वतःचं इन्कम सोर्स हा निवडलाच पाहिजे आणि अगदी जरी ती गृहिणी असेल, ती शिकलेली नसेल तरी सुद्धा ती घरून पोळी भाजी किंवा असं काहीतरी चालू करून ती स्वतःचं इन्कम सुरू करू शकते आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. तर प्रत्येक महिलेला मला म्हणजे हेच सांगायचं आहे की स्वतःच्या पायावर उभे राहा, खंबीर बना, कारण ती काळाची गरज आहे. नक्कीच. खूप बरं वाटलं तुमच्याकडनं मला आणि तुमच्या NGO कडनं मला खूप काही शिकायला मिळालं. खूप काही नवीन गोष्टी कळल्या, कशी NGO वर्क करते, काय त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स असतात किंवा कशा प्रकारची मेहनत करावी लागते आज प्रत्येक घराघरामध्ये पोहोचण्यासाठी. आणि एका छोट्याशा म्हणतात तसं पॉईंटपासून आज कुठच्या कुठे पोहोचणं हे खूप कठीण असतं. नक्कीच खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा मी बोलतो आणि थँक्यू, तुम्ही या पॉडकास्टवरती आलात, आम्हाला तुमचा वेळ दिला. थँक्यू सो मच. तुमचं सुद्धा थँक्यू सो मच. तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला. मॅमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी यांच्या NGOची लिंक तुम्हाला देतो. तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. तुमच्याकडे कुणी असतील ज्यांना सपोर्ट हवा असेल तर नक्कीच त्या NGOवरती कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. थँक्यू सो मच.